नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला कॅरमल पुडिंग दाखवणार आहे. आता मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यासाठी मी 4 अंडी घेतलेली आहेत. ती आता मी फेटून घेते. हे असं आपण चांगलं फेटून घ्यावं. आता ही आपली अंडी 4 अंडी फेटून झालेली आहे. ती आपण या भांड्यात ओतून घेऊया. आता हे मी मिल्क मेड घेतलेलं आहे. तर मिल्क मेडचा बरोबर अर्धा डबा 4 अंड्यासाठी घ्यायचा. ते ह्याच्यात मी मिक्स करून घेते अंड्यामध्ये. आता मी हे अर्धा लिटर दूध आहे गरम करून त्याची साय काढून नंतर मी घेतलेलं आहे. आता मी या केशराच्या 20-25 काड्या घेतलेल्या आहेत. त्या दुधात घालून घेतल्या, त्या ह्याच्यात घालून घेते. म्हणजे चांगला केशरी रंग येईल, वास येईल केशराचा आणि लागायला एकदम सुरेख लागतं. आता मी ह्याच्यात अर्धा चमचा वेलची घालून घेते. आता आपण कॅरेमल करून घेऊया. त्यासाठी मी ही 5 टीस्पून साखर घेतलेली आहे. त्याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया. आणि ही साखर विरघळून घेऊया. आता आपला कॅरेमल झालेला आहे, ब्राऊन रंग आलेला आहे. आता आपण या भांड्यात काढून ठेवूया. आता हे आपलं जरा सेट होऊ द्या, जरा थंड होऊ द्या. 2 मिनिटांनी मी हे टाकते. आता मी हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेते आणि हे कॅरेमल जे मी भांड्यात घातलंय ते इथे ठेवलेलं आहे. त्याच्यात हे मिश्रण मी घेते. कॅरेमलच्या भांड्यात मी दूध सगळं काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण फॉईल लावूया. आता त्याला हवा जाण्यासाठी भोकं पाडून घेऊया.
हा. आता हे भांड आपण इथे मी स्टीम लावलेलं आहे, पाणी आहे खाली, पाणी आहे त्याच्यावरती जाळी ठेवली आणि हे मी त्याच्यावर काढून ठेवून देते. आता आपलं हे पुडिंग झालेलं आहे, आपण जरा काढून घेऊया. गरम आहे अजून. आता आपण हे साईडने असं सुरीने काढून घ्यायचं. आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया आता. आता आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. लाईक पण करा. आता हे पुडिंग कापताना किती सॉफ्ट झालंय बघा. आता हे कॅरमल पुडिंग तयार झालेलं आहे. धन्यवाद.